तुम्ही 100 वेळा आज राम म्हणलात ना आणि आज तुमचा जीव गेला आणि उद्या तुमच्या मुलांनी राम म्हणायला चालू केलं ना तर त्याची गणती 1 पासून होत नाही, त्या मुलाची गणना 101 पासून सुरू होते. तुमचं 100 सुद्धा त्याच्या पदरात पडतं. कळतंय? हे आम्हाला मिळालेलं भाग्य आहे. त्याच्यामुळं पहिली 15 वर्ष तर लोकांनी काही पैसे दिलेच नाही, मागितले तरी दिले नाही, तिकिटापुरतं द्यायची. जेव्हापासून प्रसिद्धी झाली तेव्हापासून लोक पैसे द्यायला लागले. आता देते ती, आता चांगलं देतात महाराज बरं का. म्हणजे मला हे कळलं प्रसिद्धीशिवाय पैसा सुद्धा येत. किती चांगला कीर्तनकार असू द्या, किती विज्ञान असू द्या, किती जीव तोडून बोलू द्या, जवळ त्याला प्रसिद्धी येत नाही तवर लोक काही किंमत देत. आता 2-4 वर्षात पैसे यायला लागली. पैसे आल्यावर कळलं पैसे खर्चायचे अवघड आहेत, कमवायचे नाही. कमवायचं लय सोपं आहे, पण कुठं खर्चावं कळत नाही. त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्याला, कळलं महाराज. आता आपली अवस्था तसली करून घ्यायची म्हणलं आता काय विचार करावा. म्हणून माझे माऊली म्हणतात जरी स्वधर्मात होते जिजे मिळे आपण याते ते ते तिजे बहुते सन्मान योगे. जे कमावलं त्यातला 50% वाटा तरी समाज हितार्थ झावा असं माझ्या माऊलींचं मत आहे. आणि याच मतानुसार 1 रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, फक्त हे 2-3 वर्षातलं कीर्तनाचं मानधन आणि माझ्या आईवडिलांची पहिली ठेवलेली काहीतरी पुण्याई किंवा साठा या सगळ्याच्या माध्यमातून आज सामर्थ्याने मी 3.5 ते 4 कोटी रुपयाची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये मी ह्या मुली शिकवते. माझी काही बाप जातीची इस्टेट नव्हती. म्हणजे माझं गाव बार्शीपासून जवळ खेडेगाव आहे भानसळ, तिथं जमीन आहे, पण तिथं संस्था उभा करण्यात मजा नव्हती का तर गाव खेडेगाव होतं. पण बार्शीमध्येच गुंट्यानं जमिनी घेऊन आता चालू आमच्या बार्शीला भरपूर भाव आहे आणि प्रॉपर बार्शीमध्ये असल्यामुळं गुंटेवारीनं घ्यायचं म्हणलं की 20-25 लाख रुपये गुंठा अशा हिशोबानं पडत होतं. अशी गुंटेवारीनं जागा घेतली. माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण आपली संस्था आरशेशी आहे. CCTV कॅमेऱ्याच्या कक्षात आहे. पोरी राहतात ना, आरो शिवाय पाणी नाही, सोलर शिवाय आंघोळ नाही, गाद्याशिवाय पोरी झोपत नाही. प्रत्येक 5-6 मुलींना वेगळी रूम आहे, वॉशरूम बाथरूम आहे. मी एक का सांगते माहिती आहे, महाराज लोक वाईट नसतात, कधी कधी वाईट लोक महाराज होतात. 100 एखादा चुकतो, पण 99 लोकांना भोगावं लागतं. मग प्रत्येकाला एकाच पारड्यात तोलत जाऊ नका आणि व्यक्तीला भेटल्याशिवाय जज करत जाऊ नका. त्यामुळे हे जे काही कीर्तनाचं मानधन वगैरे येतं हे सगळं या पोरींच्या माध्यमातून पुढं काहीतरी चालावं अशा हिशोबाने. आणि असंही सामर्थ्यवंत मुली आहेत सगळ्या. मला जेवढ्या काही, माझं पहिलंच वर्ष आता ही सेवासुद्धा ह्या संस्थेचीच कृपा आहे. का माहिती आहे का, मी 19 फेब्रुवारीची सेवा फार पटकन देत नाही, तर सेवा भरपूर असतात. कीर्तनाला सेवा म्हणतात बरं का. हां, नाहीतर माणसाला काय बोंबलत होती काय माहिती महाराज बरं का. हां, त्यामुळे कुठल्या महाराजाला कधी फोन केला तर सेवा पाहिजे असं म्हणीत जा, प्रोग्राम म्हणी जाऊ नका, सेवा महाराज बरं का. तर सेवा, तर ही जी आजची जी उपरीची सेवा आहे, आमचे जगदाळे दादा त्यांची मुलगी रिया, ती आमच्याकडं त्यांनी संस्थेमध्ये तिला सुपूर्त केलं. आणि मग तिच्या माध्यमातून त्यांची फार इच्छा होती की शिवजयंतीला कीर्तन. किती मला वाटतंय 7-8 महिने झाले या सेवेला घेऊन सुद्धा. 7-8 महिने झाले तेव्हा घेतलेली सेवा. सगळी मंडळी तिकडं आली होती बार्शीला आणि त्याच्या माध्यमातून. नाही तर मला माहिती आहे लई जीव दमतो. आता इथून पुढे अजून 3 कीर्तन आहेत मला, संध्याकाळपर्यंत गळाटून जातो जीव महाराज बरं का. त्या कीर्तनात काही होत नाही, पण नंतर वाटतं की बाबा दमलोय आपण. मग अशा हिशोबाने मग त्या मुलीमुळं किंवा त्यांची मुलगी संस्थेत असल्यामुळं मला नाही म्हणता आलं, म्हणून ती सेवासुद्धा इकडं येण्याचा योग आला, उपरीला येण्याचा योग आला. आणि उपरीला ह्याच्या आधी मी माझी कीर्तनं झालेलीच आहेत. कृष्ण मंदिरात झालंय एकदा, तर लय खतरनाक काम झालं मला. उपरीला डोक्यात आहे. आता तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही, पण माझ्या डोक्यात आहे. तुम्हाला म्हणून सांगते काय होतंय. आता चुका बी सांगायच्या असतात महाराज. काय झालं, उपरीला सेवा घेतली होती वर्ष श्राद्धाची होती. मला कुणाची एवढं काही लक्षात नाही, पण तिकडे रानात होतं कीर्तन आणि श्राद्धाचं कीर्तन घेतलं होतं. 10 ते 12 कीर्तन लक्षातच नाही की डायरीवर लिहिलंच गेलं नव्हतं. ती 9:30 पर्यंत महाराज बार्शीतच, 10 वाजता निघाली का बार्शीतनं, पण यायला 12 वाजले ना मला. त्यावर दुसरा कीर्तनकार कीर्तन करून घेतलं होतं महाराज बरं का. ते कीर्तन झालं. मग नंतर आम्ही तेवढं पण आलो आम्ही. त्यांनी
जेवण वगैरे केलं मग पुढच्या कीर्तनाला लक्षात काहीतरी घोळ झालता त्या टायमिंगला. त्यामुळे उपरी पक्की डोक्यात आहे माझ्या जिंदगीतला पहिली सेवा असेल ज्या सेवेला मी सेवा झाल्यावर पोचले होते महाराज. त्याच्यामुळं ती पक्की डोक्यात आहे आपल्या. त्यामुळे ही हा योग त्यांनी पण आला. त्यामुळे ही सुंदर सगळी मंडळी तुम्ही उपस्थित आहात. साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर. ह्या मुली आहे ना पुढं जाऊन आता ही किती जणी आलात तुम्ही ग? हां 19 जणी. किती जणी येतात आपण? 50. एक आमचे सगळे घरची बिरची म्हणून असे आम्ही म्हणजे 60 धरतो आमचं अख्खं कुटुंब. 50 मुली आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोण्याकोण्यातून आलेल्या पार लांबून धुळे वाशिम इकडून सगळीकडून आलेल्या मुली आहेत. तर या मुली पुढे जाऊन पैसे किंवा प्रसिद्धी मिळवतील म्हणून खरंच मी यांना शिकवत नाही. ह्या कीर्तनकार व्हाव्या, पैसे मिळवावे, प्रसिद्धी मिळावी म्हणून खरंच नाही. ह्या पुढे जाऊन प्रसिद्धी मिळवतील की नाही ह्याचा विश्वास देत नाही. पण पुढे जाऊन धर्म मोठा करतील एवढं मात्र विश्वासानं सांगू. त्यांच्याकडे बघून 4 पोरींना तरी वाटेल आपलं आयुष्य असं असतं तर बरं झालं असतं. 4 बायकांना तरी वाटेल आपली पोरगी अशी पाहिजे, सुसंस्कृत, सुशिक्षित, वेल एज्युकेटेड. त्यामुळे ही सगळ्या मुली आणि ही लेकरं ना एवढी लेकरं तो ही सोपं नाही झालंय हे सांभाळायचं. लोक बी अशी आहेत ना. आता पोरींचं नसतं एवढं काय पण पोरांच्या बाबतीत असं असतंय अख्खं गाव ज्याला कटाळलं ती संस्थेत असते. मग ती महाराजांना सांभाळायचं पुन्हा त्या महाराजांना त्याला खाऊ पिऊ मग त्याला मारू नीट कराय. पुरी गुणवानाच असतात पहिल्यापासून. मला जेवढ्या मुली भेटल्या ना बिचारींचा एकाचा सुद्धा त्रास नाही मला कसलाच. त्याच्यामुळं हे सगळेच लेकरं थोडं महिना 2 महिना त्रास देतात सुरुवातीला पण पुन्हा मिळून मिसळून जातात. पुन्हा जाऊ वाटत नाही त्यांना. ही लेकरं एवढे त्यांना सांभाळायचे दादा. सगळ्यांची कृपा आहे. उत्कृष्ट गोड असणारी सगळी मंडळी. अगदी गोड गायनाचार्य हरिभक्तपरायण गणेश महाराज, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर दादा, गणेश दादा. अगदी सुंदर कंठ दोघांचाही. माऊलींची कृपा आहे. या नामचिंतनाला गोड तर आहेच पण अजून गोड करायची ताकद तुमच्या ते साष्टांग दंडवत या बहिणीचा. अगदी गोड सुंदर पखावा ज्यांनी वाजवला हरिभक्तपरायण संतोष दादा आमचे या भागात सेवा असली की अखंडितपणे उपस्थित असतात. त्यांच्या नावात मी गेल्या वेळेस सुद्धा म्हणलं होतं त्यांच्या नावात संतोष आहे यात कौतुक नाही. त्यांचा स्वभाव सुद्धा संतोषाचाच आहे हे त्यांचं कौतुक आहे महाराज बरं का. संतोष म्हणजे संयम, स्थिर आणि आनंदी, समाधानी. संतोष म्हणजे समाधानी आणि माणूस समाधानी कधी असतो? स्थिर असतो. ते गोड पखावाज वाजवतात हे तर कौतुकच आहे पण त्यांचा स्वभाव नम्र आहे हे सुद्धा कौतुकच आहे महाराज. साष्टांग दंडवत त्यांच्या चरणावर. त्याचबरोबर हरिभक्तपरायण श्रीराम महाराज. नाव बघा ना वारकरी संप्रदायाची नावं सुद्धा देवावर संतोषावर गोड असते ती. उगा अर्थ नाही अशी नावं नसतात. श्रीराम महाराज अगदी चरणावर साष्टांग दंडवत इतका सुंदर पखावाज वाजवला. त्याचबरोबर हरिभक्तपरायण समा संतोष श्रीरामाचं नाव घ्या संतोष आणि समाधान मिळतं महाराज. संतोष महाराज, समाधान महाराज, श्रीराम महाराज, गणेश महाराज, ज्ञानेश्वर महाराज. काय गोड नाव महाराज. सगळ्या संतांचा मेळाच जमला. त्यामुळे सगळ्यांचे मनस्वी आभार. विनेकरी दादा असतील उपस्थित सगळी मंडळी. उत्कृष्ट सिस्टीम. दादांच्या मनस्वी आभार. अगदी गोड आवाज दिला त्यांच्या सुद्धा. त्याचबरोबर चोपदार दादा सगळी मंडळी. कॅमेरावाले दादा तुमचे सुद्धा मनस्वी आभार. फक्त कीर्तन अख्खं टाका, कट करून टाकू नका एवढीच विनंती महाराज बरं का. सगळ्यांच्या नावावर साष्टांग दंडवत. सेवेला विराम. बोलता 2.5 तास झालं तुम्ही इथं बसलेले आहात. 10:30ला सेवा चालू झाली. 1 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. काळजी करू नका. आता बघू नका. झालं आता काय राहिलं. आता बघायचं मजा नाही. आता मागे झाले पाहू नका, पुढे जामी नाही तुका. आता जे झालं ते झालं. आता इथून पुढे जामुकी निदान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 तुकाराम. नामा म्हणेत या असावे कल्याण. 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 जामुके निदान पांडुरंग
कोणी काय कल्पनेची बाधा नको कोणी काय जा मुखे निधान पांडुरंगा जा मुखे निधान पांडुरंग कल्पनेची बाधा नको कोणी काय कल्पनेची बाधा नको कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो हे संत मंडळी हे संत मंडळी सुखे असो ही संत मंडळी सुखे असो सोगी हे सुखियाचा ही संत मंडळी ही संत कल्पनेची बाधा नको कोणी काय कल्पनेची बाधा नको कोणी काय विठ्ठल दे विठ्ठल बोलिलेले पुढे वेडे बापुडे नाही विचारेला अधिकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा पाया आजची या शिवजन्मोत्सव सोहळ्यातील शेवटची सेवा आणि ज्ञानयज्ञातला हा शेवटची समेदा ज्यांच्या अमोघवाणीतून या पंचकृषीला आपण दिली त्या हरिभक्तपरायण शिवलीलाताई पाटील यांचं सुसरावे असं कीर्तन आणि त्यांनी जो आपल्या या पंचकृषीकडून जे आशावाद व्यक्त केला तो आशावाद निश्चितपणानं आमचीही पंचकृषी कारण हा कीर्तन महोत्सव सोहळा घेत असतानाच जी संकल्पना गावकऱ्यांकडून होती त्याच गावकऱ्यांच्या संकल्पनेला आपल्या सर्वांच्या साथीनं आम्ही मूर्त रूप आणू शकलो याचं खरं तरी समाधान आपण सर्वजण या आमच्या विनंतीला मान देऊ आपण सर्वजण या ठिकाणी आला आणि हा ज्ञानयज्ञ आपल्या अमोघवाणीतून पवित्र केला आणि आमच्या ह्या पंचकृषीला अमूल्य असं विचाराचं दान दिलं त्याबद्दल आपलं समस्त ग्रामस्थ उपरीकरांच्या वतीनं आणि शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या उपरीनं मनपूर्वक आभार मानतो। पहिल्यांदा छत्रपती शिवरायांची आरती होईल आणि आजच्या आरतीचे मानकरी आजच्या जे महाप्रसादाचे अन्नदाते आहेत शिवाजी जगन्नाथ नागणे यांच्या सौभाग्यवती शांताबाई नागणे
यांनी समोर यायचं आहे आणि भारत हनुमंत नागणे यांच्या सुविधे पत्नी संजीवनी भारत नागणे या दोघींनीही छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची आरती करण्यासाठी समोर यायचं आहे। दोघींनाही विनंती आहे, दोघींनी पुढे या। सौ संजीवनी भारत नागणे आणि शांताबाई शिवाजी नागणे या दोन्ही भगिनींनी या ठिकाणी यायचं आहे आणि आरती झाल्यानंतर या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पाळणा होतोय। आरती झाल्यानंतर सगळ्यांनी परत जाग्याला बसा आणि पाळणा हा आज शिवजन्मो वंशाला असा खेतरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जू बाळा जू रे जू बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जू बाळा जू रे दू दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली अरस नाना परी नाहू घाली त्या दासी सुंदरी जू बाळा जू रे जू नाहू घाली त्या दासी सुंदरी जू बाळा जू रे जू तिसऱ्या दिवशी वाजवला घंटा साऱ्या नगरीमध्ये आनंद मोठा उठा बायानो सुंटोडा वाटा जू बाळा जू रे जू उठा बायानो सुंटोडा वाटा जू बाळा जू रे जू चौथ्या दिवशी केला शिंगार आले तनाजी मामा शेलार असे शिवाजीला शोभे सरदार जू बाळा जू रे जू असे शिवाजीला शोभे सरदार जू बाळा जू रे जू पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली जय प्राप्ती राजाला दिली जू बाळा जू रे जू जय प्राप्ती राजाला दिली जू बाळा जू रे जू सहाव्या दिवशी लावून लळा कानी कुंडल मोत्याच्या माळा गंध केशरी कंपाळी टिळा जू बाळा जू रे जू गंध केशरी कंपाळी टिळा जू बाळा जू रे जू सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या पोटी जन्माला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जू बाळा जू रे जू त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जू